इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। या व्हिडिओमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन युद्धनौकांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या हल्ल्याचं दृश्य आहे असा दावा इराणनं केलाय। या चित्रफितीमुळे आखाती देशांमधील लष्करी संघर्षानं रौद्र रूप धारण केल्याचे संकेत मिळत आहेत। होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी तणावानं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे। इराणच्या लष्कराने एका अमेरिकन युद्धनौकेला या भागातून माघारी फिरण्यास भाग पाडल्याचा दावा केलाय। इतकंच नव्हे तर जास्क बंदराजवळ या नौकेवर क्षेपणास्त्रानं मारा केल्याचंही इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय। मात्र अमेरिकेने हे सगळे दावे फेटाळून लावलेत। इराणने अनेक जहाजांना लक्ष्य केल्याचा ट्रम्प यांनी दावा केलाय। दक्षिण कोरियाच्या मालवाहू जहाजावर देखील हल्ल्याचा दावा अमेरिकेने केलाय। प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत हल्ला केल्याचा आरोप झालाय, तर प्रत्युत्तर म्हणून इराणच्या 7 लष्करी बोटी उद्ध्वस्त केल्या असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकण्याचा संतप्त इशारा दिलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन जहाजांवर हल्ले झाल्यास इराणला उद्ध्वस्त करू असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकन सैन्याने इराणच्या 7 फास्ट बोट्स आधीच नष्ट केल्या असून त्यांच्याकडे आता मर्यादित ताकद उरल्याचा दावा ट्रम्प करतायत। दक्षिण कोरियाच्या जहाजांवरील हल्ल्याचा दाखला देत त्यांनी मित्र राष्ट्रांना मोहिमेत सामील होण्याचं आवाहन देखील केलंय। अमेरिकन जहाजांवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी हा थेट संतप्त इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। इराणला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू असा संतप्त इशारा अमेरिकेने दिलाय। एकीकडे इराणकडून व्हिडिओ जारी करत दावे केले जातात, तर दुसरीकडे आम्ही देखील इराणच्या काही नौका उडवल्यात, नष्ट केल्या आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगितलं जाते। मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सध्याची जी तणावपूर्ण स्थिती आहे त्यामुळे आता चांगलाच तणाव वाढू शकतो। इराणचा संयुक्त अरब अमिरातीवर क्षेपणास्त्र हल्ला झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। प्रोजेक्ट फ्रीडम दरम्यान तणाव वाढलेला आहे। संयुक्त अरब अमिराती आणि इराण यांच्यामधला संघर्ष आता टोकाला पोहोचलाय। 1 मेला अमिरातीनं ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या अवघ्या 72 तासांनंतर इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर 19 विविध शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवल्याचा दावा केला जातोय। या हल्ल्यानं पश्चिम आशियामध्ये मोठ्या युद्धाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे। संयुक्त अरब अमिरातीवर इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर आता अमेरिकन दूतावासाने एक मोठी पावलं उचललेली आहेत। अमिरातीमधल्या अमेरिकन मिशननं तिथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणारा अलर्ट जारी केला आहे। अमेरिकन नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। हवाई हल्ल्यांचा धोका आहे, सावध रहा असं अमेरिकेनं संयुक्त अरब अमिरातीमधल्या आपल्या नागरिकांना अमेरिकन नागरिकांना अलर्ट जारी करत सावध राहण्याचं सांगितलेलं आहे। संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका जहाजावर हल्ला झाल्याचा खळबळजनक दावा इराणची सरकारी वृत्तवाहिनी फार्सनं केलाय। इराणच्या टेलिव्हिजननं या जहाजाचं छायाचित्र प्रसिद्ध करत हे जहाज हल्ल्याचा शिकार झाल्याचं म्हटलंय। या घटनेमुळे आखाती देशांमधील सागरी मार्गांवरील तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। हा हल्ला नेमका कुणी केला आणि यात किती नुकसान झालंय याची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाहीये। या दाव्यामुळे पश्चिम आशियातील सागरी वाहतूक क्षेत्रात चिंतेचं वातावरण पसरलंय। हे दृश्य आपण पाहतोय, इराणच्या सरकारी वाहिनीनं फार्सनं हे दृश्य प्रसिद्ध केलेले आहे। जहाजाचे हे फोटो आणि व्हिडिओ UAE जवळ जहाजावर हल्ला झाल्याचा दावा इराणनं केलाय।
ब्राझीलमधल्या बेलो होरिझोंटे या शहरात एक भीषण विमान अपघात झाला असून दाट वस्तीत विमान निवासी इमारतीवर कोसळलं. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्यानं वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि थेट इमारतीला जाऊन धडकलं. या जोरदार धडकेनंतर विमानानं पेट घेतला असून परिसरात धुराचे लोट पसरले होते. या अपघातात इमारतीच्या वरच्या मजल्यांचं प्रचंड नुकसान झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. प्रशासनाकडून तातडीनं मदत कार्य सुरू करण्यात आलंय. विमानातील प्रवासी आणि रहिवाशांच्या जीवितहानीबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. Thank you.